जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 42। जैन आयुर्वेद व शरीरशास्त्र, न्याय, व्याकरण, सिद्धांत इत्यादी विविध विषयांमध्ये जैन धर्मांनी जसे असामान्य कार्य केले आहे, त्याचप्रमाणे आयुर्वेद व ज्योतिष इत्यादी विषयांमध्येही त्यांनी मौलिक साहित्य निर्मिती केली आहे। तथापि या शास्त्राचा मानवी जीवनाशी नित्य संबंध नसल्याने नंतरच्या काळात या शास्त्राचा विकास झालेला दिसत नाही। जैन आचार्यांनी आमच्या उद्धारार्थ जेव्हा जेव्हा विचार केला, उपदेश केला किंवा आपली मते ग्रंथरूप केली, तेव्हा शरीर माध्यम खलु धर्मसाधनम या तत्वाला प्रमुख मानून आरोग्य रक्षणार्थ शरीर स्वास्थ्य स्वानुभूत व प्रायोगिकृत उपायांच्या साहाय्याने कसे टिकवावे याचे प्रथमतः विवेचन केले आहे। आयुर्वेद शास्त्र कसे निर्माण झाले हे सांगणे कठीण आहे। तथापि जेव्हा सृष्टीमध्ये उपवास, अध्ययन, ब्रह्मकर्म, व्रत इत्यादींचे योग्य प्रकारे पालन करणाऱ्या पुरुषामध्येही नाना प्रकारची विघ्ने निर्माण करणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव झाला, तेव्हा भरत चक्रवर्ती भगवान आदिनाथांकडे गेले। सविनय वंदन व प्रार्थना करून समाजाच्या आरोग्य रक्षणाचे उपाय त्यांनी विचारले। यावेळी भगवान आदिनाथांनी पुरुषाची लक्षणे, शरीरामधील फरक, दोषोपत्ती, चिकित्सा व कालभेद इत्यादी विषयांचे विवेचन केले। हाच आयुर्वेद शास्त्राचा प्रारंभ होय। न्याय, दर्शन व सिद्धांत इत्यादींच्या परंपराप्रमाणेच आयुर्वेद शास्त्राची परंपराही प्रमाणित आहे। हे काही कपोलकल्पित शास्त्र नाही, तर भगवंतांच्या दिव्यध्वनीतून निर्माण झालेले हे शास्त्र श्रुती व स्मृतीच्या रूपाने प्रवाहित राहिलेले आहे। सर्वज्ञ परमश्रेष्ठींच्या दिव्यध्वनीतून निघालेल्या ह्या दिग्ज्ञानाचे श्रुतसागराच्या धारक गणधर परमेष्ठींनी 10 अंगे व 10 पूर्वामध्ये विभाजन करून निरूपण केले आहे। 14 पूर्वांमध्ये प्राणवायू नावाचा जो भेद आहे, त्यातच आयुर्वेदाचा अंतर्भाव झाला आहे। या शास्त्रामध्ये काया, तद्गत दोष व चिकित्सा इत्यादी अष्टांग आयुर्वेदाचे वर्णन विस्ताराने केले आहे। तसेच पृथ्वी व इतर पंचभूतांची क्रिया, विषारी प्राणी व त्यावरील चिकित्सा, तसेच प्राणवायूचे वर्णन ज्यात आहे त्यास प्राणवायू पूर्वशास्त्र असे म्हणतात। त्यात विस्ताराने अष्टांगायुर्वेद म्हणजे 1 कायचिकित्सा, 2 शल्यचिकित्सा, 3 शालाक्य चिकित्सा, 4 भूतविद्या, 5 कौमारभृत्य, 6 अगधतंत्र, 7 रसायनतंत्र, 8 वाजीकरण इत्यादी विषयांची माहिती मिळते। हेच आयुर्वेद शास्त्र अथवा मूळ वेद होय। जीवाधिक समस्त पदार्थांचे लक्षण जे केवल ज्ञान, त्यास विद्या म्हटले आहे। या विद्येमुळे या ग्रंथाची उत्पत्ती झाली असल्याने त्यास वैद्यक ग्रंथ व या ग्रंथाचे अध्ययन व अध्यापन करणाऱ्या विद्वानाला वैद्य म्हणतात। वैद्यक शास्त्रालाच आयुर्वेद असेही म्हणतात। यात मानवाच्या आयुष्याविषयक सर्व गोष्टींचा ऊहापोह केलेला असतो। आयुर्वेद शास्त्राचे प्रयोजन। वैद्यकशास्त्र किंवा आयुर्वेद शास्त्राची रचना परोपकारासाठी आहे। या शास्त्राचे प्रयोजन 2 प्रकारचे आहे। 1 स्वास्थ्य रक्षण, 2 रोग्याचे रोगमोक्षण। आचार्यांनी स्वास्थ्य 2 प्रकारचे सांगितले आहे। 1 पारमार्थिक स्वास्थ्य व 2 व्यावहारिक स्वास्थ्य। ज्ञानावरणादी अष्टकर्माचा नाश झाल्याने उत्पन्न होणारे अविनश्वर, अतींद्रिय, अद्वितीय आत्मिक सुखाला पारमार्थिक स्वास्थ्य म्हणतात। शरीरातील सप्तधातू, अग्नी व वातपित्तादिक दोष यामध्ये समता राहणे, इंद्रिये प्रसन्न राहणे, मन आनंदी राहणे, शरीर निरोगी राहणे याला व्यावहारिक स्वास्थ्य म्हणतात। जैनाचार्यांनी शरीर व मन हे 2 प्रकारचे रोगनिष्ठान सांगितले आहे। रोगग्रस्त शरीर प्रत्यक्ष दिसते, तर रोगग्रस्त मन लक्षणावरून ओळखता येते। ज्वर, अतिसार, श्वास, कुष्ठ इत्यादी शारीरिक रोग आहेत, तर काम, क्रोध, मोह, मत्सर, शोक, भय इत्यादी मानसिक रोग आहेत।
काही रोग शरीर व मन यावर एकाच वेळी परिणाम करतात. उदाहरणार्थ मूर्छा, उन्माद, अपस्मार इत्यादी. जैनाचार्यांनी निरनिराळे प्रयोग करून, चिकित्सा करून तयार केलेल्या औषधांनी रोगमुक्ती करण्यात सफलता मिळवली. त्यांनी ही माहिती लिपिबद्ध केली. म्हणून जैनाचार्यांची या विषयातील ग्रंथरचना म्हणजे महान देणगी आहे. स्वास्थ्य बिघडण्याचे मुख्य कारण असाता वेदनीय कर्माचा उदय असल्याचे आचार्यांनी सांगितले आहे. वात, पित्त, कफ यामध्ये विषमता निर्माण होणे हे स्वास्थ्य बिघडण्याचे बाह्य कारण होय. तर रोग शमण्याची असातावेदनीय कर्माची उदीरणा, साताचा उदय, धर्माधिकांचे सेवन इत्यादी अंतर्गत कारणे व योग्य चिकित्सा, द्रव्यक्षेत्र, काल, भाव इत्यादींची अनुकूलता इत्यादी बाह्य कारणे आचार्यांनी सांगितले आहेत. आयुर्वेदिक चिकित्सा. उग्रादित्याचार्यांनी कल्याणकारक ग्रंथाच्या 7व्या अध्यायात चिकित्सेचे हेतू व फळ कथन केले आहे. चिकित्सा पापांचा नाश करणारी आहे, धर्मवृद्धी करणारी आहे. तिच्यामुळे इहलोक व परलोकातही सुख प्राप्त होते. चिकित्सा म्हणजे एक प्रकारे तपश्चर्याच असल्याने काम, क्रोध, मोह इत्यादी विकारांना वश होऊन चिकित्सा करू नये. रोग्याशी मित्रत्व किंवा शत्रुत्वाच्या भावनेने चिकित्सा करू नये. रोग्याविषयी करुणाबुद्धी ठेवून त्यास आपला पुत्र समजून आपल्या कर्मक्षयाची जाणीव ठेवून चिकित्सा करावी. अशा प्रकारे निस्पृह व समायोचित विचारांनी केलेली चिकित्सा वैद्याला निश्चितपणे साफल्य प्राप्त करून देते. चिकित्सक कसा असावा हेही आचार्यांनी सांगितले आहे. वैद्य सत्यनिष्ठ, धीरसंपन्न, हस्तलाघवयुक्त, स्वयं औषध तयार करण्यास समर्थ, मोठमोठ्या रोगावर केलेले प्रयोग पाहिलेला, संपूर्ण शास्त्राला जाणणारा, निरलस असावा. रोग्याचे कर्तव्य काय या विषयाचाही उहापोह उग्रादित्याचार्यांनी केला आहे. रोगी ज्याप्रमाणे आपले आई, वडील, पुत्र, मित्र इत्यादींवर विश्वास ठेवतो त्याप्रमाणे त्याने वैद्यावरही पूर्णपणे विश्वास ठेवलाच पाहिजे. त्याने वैद्यापासून कोणतीही शारीरिक तक्रार लपवून ठेवता कामा नये.